पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आणि त्यानंतर पाकिस्तानने सुद्धा भारतीयांचे व्हिसा हे रद्द केले। तसंच 48 तासांमध्ये देश सोडण्याचा फरमान जारी करण्यात आलाय आणि त्यानुसार दोन्हीकडचे लोक परततायत। मात्र ज्या महिलांनी पाकिस्तानमध्ये लग्न केलेलं आहे त्यांच्या मुलांना तर घेतलं गेलंय, पण भारतीय महिलांना परत घेण्यास नकार देण्यात आलाय। पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट। Any Pakistani national currently in India under SVES visa has 48 hours to leave India. मेरी बच्चियां कैसे जाएगी पाकिस्तान में हुआ? री एंट्री वालों को इजाजत दे दे सर, मेरे बच्चे मर जाएंगे सर। प्लीज री एंट्री वालों को वीजा दे दे, री एंट्री वालों को वीजा दे दे प्लीज सर, प्लीज आई एम रिक्वेस्ट। पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा अल्टिमेटम दिला। तसाच निर्णय भारतीयांच्या बाबतीत पाकिस्ताननं सुद्धा घेतला। त्यानुसार अटारी वाघा बॉर्डरवर परत जाणाऱ्या आणि येणाऱ्यांची लगबग आहे। मात्र यामध्ये वेगळीच अडचण निर्माण झाली आहे। ज्या भारतीय महिलांची पाकिस्तानातल्या व्यक्तींशी लग्न झाली आहेत त्यांच्या मुलांना पाकिस्ताननं परत घेतलं, मात्र महिलेला परत घेण्यास नकार दिला। त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानची न घेतलेली नागरिकता। लग्न झाल्यावर भारतीय महिलांनी पाकिस्तानात नागरिकतेसाठी अर्ज केला, पण अनेकांना पाकिस्तानी नागरिकत्व मिळालेलं नाही। अनेकांचे अर्ज पेंडिंग आहेत। आता दोन्ही देशांनी एकमेकांचे व्हिसा रद्द केल्यामुळे पाकिस्ताननं नागरिकत्व न घेतलेल्या विवाहित भारतीय महिलांना प्रवेश देण्यास नकार दिलाय। जो यहाँ पर इंडियन पासपोर्ट है ना वो बिल्कुल अलाउड नहीं है, और जो वहाँ पर पाकिस्तानी पासपोर्ट है वो यहाँ पर अलाउड नहीं है। हमारी रिक्वेस्ट इतनी सी है कि जिसका रीएंट्री लगा हुआ है और जो शादीशुदा है वहाँ का, उसको जाने दो बस, अदरवाइज फ्रेश पासपोर्ट को मत जाने दो, फ्रेश वीजा को। मेरा रीजन है, मुझे जाने दे, ये मेरी नेशनलिटी है, मेरी पाकिस्तानी नेशनलिटी है, ये मेरी माँ के केस जमा है, फाइल जमा है, मेरी वीजा मेरे पास मौजूद है। बस हमसे सब कुछ दिखा दिया, वो उनसे कह रहे मैं कुछ नहीं कर सकते, ऑर्डर ऊपर से, जब तक ऑर्डर नहीं होगा हम कुछ नहीं कर सकते। मेरी शादी 20 साल से पाकिस्तान में हुई, मुझे वहाँ नेशनलिटी नहीं मिली है। मेरी नेशनलिटी अप्लाई हुई भी है वहाँ पे, मेरे पास मेरी नेशनलिटी की स्लिप है, मेरे साथ मेरे हस्बैंड का शनाख्ती कार्ड है, मेरे पास वहाँ का निकाहनामा है, सब कुछ है। मेरी बच्चियाँ कैसे जाएगी पाकिस्तान में हुआ हुआ है? री एंट्री वालों को इजाजत दे दे सर, मेरे बच्चे मर जाएंगे सर। प्लीज री एंट्री वालों को वीजा दे दे। मेरा नाम रूमन है, मेरे 2 बच्चे हैं, मेरे हस्बैंड वहाँ इंतजार कर रहे हैं, मेरे 2 बच्चे हैं, 2 साल का एक 5 साल का। मेरे बच्चे मर जाएंगे, वो अकेले नहीं रह सकते। प्लीज सर आई एम रिक्वेस्ट, री एंट्री वालों को वीजा दे दे प्लीज सर, प्लीज आई एम रिक्वेस्ट। एकमेकांचे व्हिसा रद्द केल्यानंतर भारतातून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 215 नागरिक परत गेल्याची माहिती आहे। तर पाकिस्तानातून भारतामध्ये व्हिसा रद्द झाल्यानंतर तात्काळ परतलेल्यांची संख्या 416 इतकी आहे। महाराष्ट्रामध्येही पाकिस्तानातून आलेल्यांची यादी प्रशासनानं गोळा केली आहे। या नागरिकांना रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 55 पाकिस्तानी नागरिक सार्क तसंच शॉर्ट टर्म व्हिसावर असल्याची माहिती आहे। तर लॉंग टर्म आणि मेडिकल व्हिसावर आलेल्यांची संख्या जवळपास 5000 इतकी आहे। तर 55 शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्यांना पुढच्या काही तासात भारतामधून जावं लागेल। तर 55 मध्ये ठाण्यामध्ये 19 पाकिस्तानी आहेत, नागपुरात 18, जळगावमध्ये 12, पुण्यामध्ये 3 जण व्हिसावर आले आहेत, मुंबईमध्ये 1, नवी मुंबईत 1 आणि रायगडमध्ये 1 जण आहे। जे लोक व्हिसा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते, पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर व्हिसा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे, त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत। आता प्रश्न सीमा हैदरवरून सोशल मीडियामध्ये केला जातोय। 1.5 वर्षांआधी यूपीच्या सचिन मीणाच्या प्रेमात पाकिस्तानातून नेपाळ मार्गे सीमा हैदर आपल्या 4 मुलांसह भारतात आली। उत्तर प्रदेशात येऊन सीमा हैदरनं सचिन मीणासोबत लग्न केलं। मार्चमध्ये ते 5व्यांदा आई झाली असून तिनं मुलीला जन्म दिलाय।
2023 पासून सीमा हैदर भारतातच राहते. यूपी एटीएसनं देखील सीमाची चौकशी केली. विना पासपोर्ट आणि व्हिसानं सीमा भारतात आल्यामुळे तिच्यावर कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे आणि सीमा हैदरनं भारतीय नागरिकत्व घेण्याची तयारी दर्शवलेली आहे. पण सीमा भारतामध्ये येऊन सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर आतापर्यंत तिला संरक्षण मिळालं. सोशल मीडियामध्ये सीमा भाभी असं म्हणत अब क्या होगा असं विचारून हा विषय ट्रेंडिंगवर आहे. आता भारत सरकार सीमा हैदरवर काय निर्णय घेते हे बघावं लागेल. एकतर सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळेल किंवा मग तिला देश सोडून जावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.